मित्रांनो, मागच्या वीकेंडला जसं रितेश सरांनी निक्कीला पूर्ण महाराष्ट्राची, पूर्ण मराठी माणसांची माफी मागायला लावली होती, तशी एक माफी ह्या वीकेंडला सुद्धा झालीच पाहिजे. ती म्हणजे जान्हवीने माफी मागितलीच पाहिजे. आज जो वर्षाताईंचा अपमान झालेला आहे, पूर्ण कलाक्षेत्राचा अपमान झालेला आहे, त्यांना मिळालेल्या अवॉर्डचा अपमान झालेला आहे, त्यांनी केलेल्या ॲक्टिंगचा अपमान झालेला आहे. मित्रांनो, वर्षाताईंची ही माफी आणि पूर्ण महाराष्ट्राची माफी मागितलीच पाहिजे. आज ही जान्हवी स्वतःला काय समजते, रितेश सरांनी विचारला पाहिजे प्रश्न, तू कोण आहेस? म्हणजे लिटरली माझ्या डोक्यात गेले. इरिटेटिंग आहे जान्हवी आणि ही लवकर बाहेर पडणार आहे. ही स्वतःला काय समजते? म्हणजे आज ज्या पद्धतीने सगळ्यांसमोर ती वर्षाताईंना बोलत होती आणि ज्या खालच्या लेवलला जाऊन ती बोलले, तर खरंच म्हणजे सगळे मूग गिळून गप्प बसले होते. अशा वेळेस तुम्ही स्टँड का घेत नाही? ती फक्त अंकिता वालावलकर थोडंसं बोलली, पण ती सुद्धा गप्प बसली. पण हे सगळे लोक, मग अरबाज, निक्की, ह्यावेळेस तुम्ही का बोलत नाही? अशा वेळेस जेव्हा ती इतक्या सिनियर आहेत आणि कलाक्षेत्रातल्या एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री आहेत, त्यांना इतके अवॉर्ड मिळालेले आहेत आणि ती त्यांना बोलती आहे की ज्यांनी अवॉर्ड दिलेत त्यांनासुद्धा लाज वाटत असेल. तर मित्रांनो, हे जे सगळ्यांचा अपमान केलेला आहे या मुलीने, ती स्वतः त्या क्षेत्रात असूनसुद्धा स्वतःच्या कामाचा अपमान केला आहे. ते इतक्या मोठ्या अभिनेत्री असूनसुद्धा त्यांचा इतका अपमान केलेला आहे आणि त्यांना असं म्हणते की ही पोरं आहेत, त्यांच्यासमोर केस उडवत जात आहे तुम्ही. म्हणजे इतकं वाईट बोलले ती जान्हवी वर्षाताईंना. इतक्या सिनियर आहेत, आपल्या कलाक्षेत्रातल्या मोठ्या अभिनेत्री आहेत, सुपरस्टार आहेत, जेव्हा हिचा जन्मसुद्धा झाला नव्हता. तर मित्रांनो, ती त्यांच्या ॲक्टिंगबद्दल बोलते की घाणेरडी ॲक्टिंग, घाणेरडा चेहरा. म्हणजे ही कुठल्या खालच्या लेवलला जाऊन वर्षाताईंना बोललेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ह्याबद्दल माफी झालीच पाहिजे की नाही, तुम्हाला काय वाटतं? त्यानंतर घरातल्या 1-2 महत्त्वाच्या गोष्टी, ते म्हणजे एरिना आणि वैभव यांचं जे चालू आहे ते तुम्हाला कसं वाटतं आहे? म्हणजे त्यांची जोडी जी जमती आहे ती तुम्हाला कशी वाटते? आणि एरिनाला जे चॉक दिलेले आहेत लिहिण्यासाठी आणि त्याच्यावर पहिलं नाव म्हणजे ती वैभव लिहिते. आणि त्यानंतर जी निक्की आहे, निक्की आणि अरबाज यांचं भांडण झालेलं आहे. निक्की चिडलेली आहे अरबाजवर आणि म्हणते की ह्याला जे नॉमिनेट केलेलं आहे, जे पर्सनल ग्रजेस जिथे काढायचे होते तिथे त्यांनी जे लसूण आहे त्याला महत्त्व दिलं, ह्या गोष्टीवरून. त्यानंतर मित्रांनो, पॅडी भाऊ जे बाथरूम एरियामध्ये जे बोलतात सूरजबद्दल, की सूरजला पहिल्यांदा मी बघितलं, म्हणजे सूरजचे रील्स बघितल्यानंतर असं वाटलं की हा असाच असणार जसं तो रीलमध्ये करतो. तर पण त्याच्या बरोबर उलटा आहे. म्हणजे हा खूप शांत आणि खूप चांगला मुलगा आहे. आणि त्या बदल्यात छोट्या पुढारी घनश्यामबद्दल बोलतात की मला वाटलं होतं हे पुढारी असतील तर ते स्वतः न्यायाने वागतील आणि स्वतः सगळं पुढे होऊन करतील, पण ते तर निक्कीच्या ताटाखालचं मांजर झालं आहे आणि निक्कीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये होला हो करतात. निक्कीचे कार्यकर्ते झाले, ते निक्कीची सगळी कामं करतो आहे घनश्याम जो आहे तो. आणि जो टास्क दिला होता कल्ला टीव्हीचा, त्यामध्ये जे पॅडी भाऊ आहेत त्यांनी उत्तमरित्या केलेला आहे. इतकं अफलातून त्यांनी जी ॲक्टिंग केली, ज्या सगळ्या गोष्टींना धरून जो टास्क होता त्या सगळ्या गोष्टी केल्यात आणि ते स्टँडअप कॉमेडियन आहेतच. त्यांनी त्यांची जी कला आहे ती दाखवली आणि मी तर 100% त्यांनाच देईन. धनंजय पवारांनी सुद्धा खूप छान केलं, पण त्यांच्यापेक्षा उजवे आहेत ते पॅडी भाऊ आहेत, तर त्यांनी खूप छान केलं. पण इथे सुद्धा बायस पद्धतीने निक्कीच्या टीमला त्यांनी जिंकून दिलेलं आहे घनश्यामने. त्यानंतर जो शेवटचा टास्क आहे भाऊ बहिणीचा, रक्षाबंधनाचा, आता आपला सण येतो आहे आणि तो जो कॅडबरी डेअरी मिल्कचा टास्क दिलेला आहे त्यामध्ये सूरज ज्या पद्धतीने बोललेला आहे आपल्या बहिणींबद्दल की मोठी बहीण तर आईप्रमाणे आहे आणि खूप छान वाटलं ते. आणि खूप साधा, सिम्पल आणि खूप चांगला मुलगा आहे. तर प्लीज सपोर्ट करा त्याला. आणि आहेच, पूर्ण महाराष्ट्रातून सूरजला खूप जास्त सपोर्ट होतो आहे आणि टॉप 5मध्ये तर नक्कीच असणार आहे सूरज. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.